नवरात्रीत नाचणार नाही। तर आपण बघतोय यावेळेस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल झालेले आहेत। बाळासाहेबांना अभिवादन करून महायुतीच्या या सभेला हे दोन्ही नेते संबोधित करणार आहेत। ही थेट दृश्य शिवाजी पार्क परिसरातली इथं महायुतीची आज भव्य सभा होतीये। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि यानंतर आता देवेंद्र फडणवीस देखील शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। आज महायुतीची शिवाजी पार्कात सभा होतीये। ठाकरे बंधूंनी काल जे आरोप केले होते त्यावर आज शिवाजी पार्कातल्या सभेतून काय उत्तर देण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। मनसे नेते अविनाश जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उद्धव साहेबांचा सन्मान करायचा आहे। तर पुढच्या काही क्षणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सभेला संबोधित करणार आहेत। आज महायुतीची सभा होतीये शिवाजी पार्कात। या सभेतून ठाकरे बंधूंना महायुतीचे हे नेते काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ही थेट दृश्य बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी महायुतीचे नेते मंत्री यांनी अभिवादन केलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहताय। एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथं पोहोचले। त्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन करत या सभेच्या ठिकाणी ते आता निघालेले आहेत। महायुतीची आज विराट अशी सभा होतीये शिवाजी पार्कमध्ये आणि या सभेच्या ठिकाणी ज्यांची प्रामुख्यानं भाषणं होणार आहेत असे महत्त्वाचे दोन नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून पुष्प अर्पण करत देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे आणि ते आता सभेसाठी रवाना झालेले आहे। अगदी शिवाजी पार्कात आज महायुतीची ही संयुक्त सभा होतीये। काल जे आरोप महायुतीवर झाले होते, भाजपवर झाले होते, त्यावर आज काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।